आखाती देशातील युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आणि त्यामुळे राज्यात हॉटेल व्यावसायिकांवर चूल पेटवण्याची वेळ आली। पाहूया। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील शिवभोजन केंद्रावर चुलीवर स्वयंपाक करण्यात येतोय। गॅस संपल्यानं चूल भट्टी पेटवून 200 लोकांचा स्वयंपाक केला जातोय। गॅस नसल्यानं इतर पदार्थ बंद असून पोहे आणि उपमा यासारखे पदार्थ मिळतात। नाशिकमध्ये व्यावसायिक गॅसच्या टंचाईमुळे छोट्या हॉटेल व्यावसायिकांनी चूल मांडली आहे। या ठिकाणी लाकडाची चूल मांडत वडापाव, भजी आणि सँडविच सारखे पदार्थ बनवले जात आहेत। व्यवसाय बंद ठेवणं परवडत नसल्यानं चूल मांडत व्यवसाय सुरू ठेवलाय। रत्नागिरी रेल्वे स्थानकातील स्टॉल धारकांनाही गॅस तुटवड्याचा फटका बसला। प्रवाशांना रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये 37 पैकी केवळ 7 मेन्यू दिली जात आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशन प्रमाणे रायगड पासून गोव्यापर्यंतच्या अनेक स्टॉल धारकांची हीच अवस्था आहे। रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरच्या स्टॉलमध्ये व्यावसायिक सिलेंडर संपल्यानं स्टॉल धारकांनी चुलीचा आधार घेतलाय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील हॉटेल्समध्ये चुलीवर जेवण तयार केलं जातंय। कमर्शियल गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा फटका आता रायगड जिल्ह्यातल्या हॉटेल व्यावसायिकांना बसू लागलाय। कर्जत तालुक्यामध्ये 5000 पेक्षा अधिक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत। गॅस मिळत नाही, त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि रिसॉर्ट व्यावसायिकांना चुलीवर जेवण बनवण्याची वेळ आली आहे। येवल्यात गॅस नसल्यानं वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमात चुलीवरती जेवण बनवण्याची वेळ आली आहे। शिरसगाव या ठिकाणी सेंग ऋषी वृद्धाश्रम असून या आश्रमात एकूण 35 वृद्ध आहेत आणि 5 लहान मुलं आहेत। निफाड तालुक्यातील वेळापुरात कुंभाराला रोजगार मिळालाय। गॅस नसल्यानं दररोज 100 ते 125 कॉन्क्रीट चुलींची होलसेलमध्ये तर 5 ते 10 चुलींची रिटेलमध्ये विक्री होते आहे। नवी मुंबईमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी सध्या कोळशावर स्वयंपाक करण्यास सुरुवात केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल चालकांनीही चुलीचा पर्याय अवलंबलाय। परभणीमध्येही व्यावसायिक गॅस मिळत नसल्यानं हॉटेल्सकडून इलेक्ट्रिक शेगडी आणि भट्टीचा वापर सुरू आहे। युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर मुंबईत महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्यात आली। त्यामुळे पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या 30 ते 35% हॉटेल्सवर परिणाम होणार आहे। तर मुंबईत एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढलेत। मुंबईमध्ये महानगरकडून व्यावसायिकांच्या गॅसमध्ये 20% कपात करण्यात आली आहे। त्यामुळे मुंबईमधील पाईप गॅसवर अवलंबून असलेल्या सुमारे 30 ते 35% हॉटेल्सवर याचा परिणाम होणार आहे। एमजीएलने शनिवारी व्यावसायिक वापरकर्त्यांना पाईपद्वारे गॅस पुरवठ्यात 20% आणि उद्योगांना 50% कपात करण्याची घोषणा केली आहे। मुंबईमध्ये एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे इडली आणि मेदूवड्याचे भाव वाढलेत। इडली मेदूवड्याचे भाव 20 रुपयांवरून 40 रुपयांपर्यंत वाढलेत। गॅस नसल्यानं अनेक हॉटेल धारकांना त्रास सहन करावा लागतोय। छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा धंदा आता कोळशावर सुरू आहे। मुंबईमध्ये चहाचा धंदा करणारे छोटे व्यावसायिक आता इंडक्शन शेगडी वापरत आहेत। गॅस मिळत नाही, त्यामुळे 2 ते 3 दिवस या छोट्या व्यावसायिकांना धंदा बंद करावा लागलेला। परंतु दुकानाचं भाडं, काम करणाऱ्या व्यक्तींचा पगार पाहता आता व्यवसाय इंडक्शन शेगडीवर करावा लागतोय। मुंबईमध्ये बेस्टच्या विविध आगारांमधील आणि कार्यालयांमधील उपहारगृह गॅसच्या कमतरतेमुळे बंद पडण्याच्या मार्गावर आहे। कर्मचाऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते आहे। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात 4 दिवसांचा गॅस साठा शिल्लक आहे। रुग्णांसाठी जेवण दिल्या जाणाऱ्या कॅन्टीनला गॅस पुरवठा करण्याच्या मागणीचं पत्र घाटी रुग्णालय प्रशासनानं जिल्हा प्रशासनाला दिलंय। गॅस संपल्यास रुग्णांच्या जेवणाचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे। सोलापुरातील शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी उपहारगृहाला गॅस तुटवड्याचा फटका बसलाय। वेळेत गॅस मिळाला नाही तर मेस आणि हॉटेल बंद ठेवण्याची वेळ येणार आहे। शासकीय रुग्णालयातील विद्यार्थी तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना याचा फटका बसू शकतो। नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशांप्रमाणे वागलं पाहिजे, असं गॅस तुटवड्याच्या समस्येवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले। राजकीय पक्ष नागरिकांमध्ये भीती निर्माण करतायत, असंही फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधताना म्हटलं। गॅस तुटवड्याची नागरिकांनी भीती मनातून काढून मोदींवर विश्वास ठेवावा, असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय। मला असं वाटतं की नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे। काही राजकीय पार्ट्या
जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील. जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहत आहेत, त्यावर विश्वास